श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 10वा शारदा व्याख्यान. श्री गणेशाय नमः. हे शंभू महादेवा, तुझा जय जयकार असो. तू क्रोधरूपी अभ्र नष्ट करणारा प्रभजन आहेस. तू मदरूपी अंधार दूर करणारा सूर्य आहेस. हे सुहास्य वदना, तू आनंदाचा सागर आहेस. तू दयानिधी आहेस. तू ब्रह्मानंद आहेस. सूत सांगतात, अनर्थ देशात देवव्रत नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत असे. त्याची मुलगी शारदा ही अत्यंत सुंदर, सुशील व चतुर होती. देवव्रताने ती 12 वर्षाची असताना पद्मनाभ नावाच्या एका सुशिक्षित ब्राह्मणाशी तिचा विवाह लावून दिला. देवव्रताने आग्रह करून काही दिवस मुलीला व जावयाला आपल्याकडे ठेवून घेतले. एके दिवशी सायंकाळी पद्मनाभ संध्येसाठी नदीवर गेला होता. अंधारातून परत येत असताना एक विषारी साप चावल्याने तो जागीच गतप्राण झाला. त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. नियतीने शारदेच्या सौभाग्यावर क्रूर घाला घातला होता. पद्मनाभाच्या प्रेतावर अग्निसंस्कार करून मंडळी नगरात परतली. शारदा माहेरीच राहू लागली. ती पतीच्या आठवणीत काढून मोठमोठ्याने रडू लागली. एके दिवशी एक अपूर्व घटना घडली. शारदेचे माता पिता काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्या दिवशी नैद्रव नावाचा एक व्रत तपस्वी ऋषी अकस्मात देवव्रताच्या घरी आले. ते अंध होते. शारदेने त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. पूजन करून आदराने नमस्कार केला. तेव्हा नैद्रवाने तिला आशीर्वाद दिला. बाळ, तुझे सौभाग्य वाढो. तुला वेदवेत्ता पुत्र हो. तो आशीर्वाद ऐकताच असह्य शोकाने शारदेच्या डोळ्यात पाणी आले. तिने आपण विधवा असल्याचे ऋषींना सांगितले. तेव्हा नैरोध म्हणाले, मुली, मी बोललो ते बोललो. माझ्या वचनांना कधीही कमीपणा येणार नाही. तपश्चर्येने सामर्थ्य फार मोठे असते. त्यायोगे सर्व गोष्टी साध्य होतात. माता पिता व बंधू घरी परतल्यावर शारदेने घडलेला वृत्तांत त्यांना सांगितला. तेव्हा त्यांनी शारदेला धीर देऊन सांगितले की वर करणे ही गोष्ट जरी अशक्य प्राप्त वाटत असली तरी तपस्वी ऋषीच्या प्रभावाने शक्य गोष्टीही शक्य होतात, अशक्य गोष्टीही शक्य होतात. ऋषींनी शारदेला उमामहेश्वर व्रताची माहिती सांगितली आणि ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा नित्य जप करण्यास सांगितले. तसेच तिला दिलेले व्रत सफल होईपर्यंत ते तिथेच देवव्रताच्या घराच्या अंगणात मठ बांधून राहू लागले. एका शुभदिनी नैद्रुवांनी शारदेला षडाक्षर मंत्र दीक्षा दिली आणि ते म्हणाले, चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध पक्षात उमामहेश्वर व्रताचरणास प्रारंभ करावा. सुमुहूर्त पाहून सोमवार, अष्टमी व चतुर्मेस उमामहेश्वराची पूजा करून सुरुवात करावी. हे शिवपूजन वर्षभर करावे. शिवकृपेने आपले कल्याण होणार अशी दृढ श्रद्धा ठेवावी. नैद्रुवांच्या सांगण्यावरून शारदेने विधिपूर्वक व्रतारंभ केला. त्यासाठी दिव्य असे शिवमंदिर रचले. उमामहेश्वराच्या सुवर्णमूर्ती स्थापन करून त्यांची षडोपचारांनी पूजा केली. ब्राह्मण व सुवासिनी यांचे पूजन करून त्यांना उत्तम पक्वान्नाचे भोजन देऊन त्यांचा यथायोग्य सन्मान केला. पुराण श्रवण केले, कीर्तन ऐकले, जागरण केले. अशा प्रकारे गुरुवचनावर पूर्ण निष्ठा ठेवून ती यथाविधी व्रताचरण करू लागली. शंकराचे ध्यान. सूत म्हणाले, श्रोते हो, शंकराची देहकांती कुंदपुष्प, चंद्र किंवा कापूस यांच्यासारखी धवल आहे. त्याचे तेज कोटी सूर्याच्या एकत्रित प्रभे समान आहे. मस्तकावर विराजमान गंगा, त्यावरील शुभ्रजटांचा मुकुट, भारी चंद्रकोर, कपाळावर किंचित उन्मिलित तृतीय नेत्र, तेजस्वी डोळे, नीलवर्ण कंठ, सर्वांगी शुभ्र भस्माचे विलेपन असे त्यांचे देखणे रूप आहे. त्यांच्या कानात शेष व तक्षक यांची कुंडले झळकत आहेत. त्यांच्या अंगावर केयूर, अगद, वीरकंगण ही भूषणे आहेत. त्यांच्या 10 हातात अनुक्रमे खवटांग, त्रिशूल, कपाल, डमरू, अंकुश, पाश,
घंटा, पिनाक, पाशुपत व कमळ अशी शस्त्रास्त्रे आहेत. त्यांच्या अंगावर सिंहाच्या कातळ्याचे वस्त्र आहे. कैलास पर्वतावर स्तंभविरहित अतिभव्य मंडप आहे. त्यातील रत्नजडित दिव्य सिंहासनावर गजकर्म ठेवले आहे. तेथे ब्रह्मानंदाचे सगुण साकार स्वरूप असा शंकर नित्य विराजमान आहे. त्यांच्या समोर ऐरावतापेक्षाही विशाल आणि शुभ्र वर्णाचा नंदी बसलेला आहे. भवानीचे ध्यान. सूत म्हणाले, श्रुते हो, शंकराच्या वामांगी विराजमान जगदंबा भगवती ही नितांत सुंदर, सडपातळ, कोमलांगी आहे. तिच्या हातात गदा, पाश, अंकुश, कमळ आहे. तिने मोत्यांच्या व फुलांचा मनोहर माळा, मोक्तिकांदी, कर्णभूषणे, अत्यंत तेजस्वी कमरपट्टा व रत्नजडित बाहुभूषणे धारण केली आहेत. तिचे वस्त्र प्रलयकाळच्या विजांप्रमाणे झगझगीत आहे. या त्रिपुर सुंदरीच्या श्यामवर्ण अंगकांतीची प्रभा सर्वत्र पसरली आहे. तिच्या अंग सुवासाने सारे ब्रह्मांड व्यापून टाकले आहे. गजानन व षडासन यांना अमृतपान देणाऱ्या या विश्वधनीचे उरोज कमंडलूप्रमाणे घाटदार आहे. ही आदिमाता ब्रह्मा इंद्रादी देवांना आपल्या गर्भात वात्सल्याचे धारण करते. तिचे अद्वितीय स्वरूप पाहताना स्वतः शंकरही तटस्थ होतो. अक्षय सौभाग्याचे प्रतीक म्हणून तिने आपल्या हातात वज्रजुडे घातले आहेत. तिच्या 10 बोटातील 10 मुद्रिका म्हणजे तिच्या बंधूने विष्णूने घेतलेले दशावतारच होत. तिच्या पायातील नुपुरांचा मधुर ध्वनी ऐकून समाधिमग्न शंकर भानावर येतो. त्याचे नेत्र तिचा मुखचंद्रमा पाहून धन्य होतात. शारदा शंकर व पार्वतीचे हेच सगुण साकार दिव्य स्वरूप मनचक्षु समोर आणून ध्यान करीत असे. अशा प्रकारे शारदेने वर्षभर व्रताचरण केले. नैर्दुत्ताने तिच्याकडून यथाविधी उद्यापन करून घेतले. त्यावेळी तिने 1100 दापंत्याची पूजा करून त्यांना भोजन, वस्त्रालंकार व द्रव्यदक्षिणा देऊन संतुष्ट केले. सायंकाळी जप, ध्यान व कीर्तन केले. मध्यरात्रीच्या समयात शारदा नैर्दुतांच्या जवळ बसून उमामहेश्वराचे चिंतन करीत असताना साक्षात माता भवानी तेथे प्रकट झाले. सर्वत्र विलक्षण तेज पसरले. मातेच्या कृपाप्रसादाने नैवेद्यांना दृष्टी आली. देवीच्या दर्शनाने नैवेद्य आणि शारदा यांना परमानंद होऊन दोघांनी तिला वंदन केले आणि तिचे अत्यंत प्रेमपूर्वक स्तवन केले. हे भवानी जगदंबे, तुझा जय जयकार असो. तू जगाच्या उत्पत्तीला कारण असणारी मूळ प्रकृती आहे. चैतन्य रूपाने विलास करणारी माया आहे. हे हिडंब जननी, तू वेदांनाही वंदनीय आहे. तू कृपा केलीस तर जन्मांधाला दृष्टी, मुक्याला वाणी आणि मूर्खाला शहाणपण येते. हे आई, तुझे कर्तृत्व अगाध आहे. तू भक्तांचे पालन करते, मनाला नवा उत्साह स्फूर्ती देते. तू संसार भय नष्ट करणारी आहे. हे भवानी, तू त्रिभुवनाची जननी आहे. तू त्रिविध दोषांचे व तापांचे हरण करणारी आहे. हे परमभक्त त्रिकाळ तुझे ध्यान करतात ते जड, सूक्ष्म व कारण हे तिन्ही देह ओलांडून जातात. हे मृदाणी, तू सर्व व्यापक, सर्व प्रकारे कल्याण करणारे व ऐश्वर्य देणारे आहे. तुझा जय जयकार असो. ते भावपूर्ण स्तवन ऐकून देवी पार्वती प्रसन्न झाली. तिने शारदेला वरदान मागितण्यास सांगितले. ऋषींनी देवीला शारदेचे सर्व वृत्तार्थ सांगून त्यांनी तिला दिलेला आशीर्वाद पूर्ण करावा अशी विनंती केली. तेव्हा शारदेच्या कल्याणासाठी ऋषींच्या मनात असलेली भावना जाणून भगवती म्हणाली, मुनिवर, पूर्वजन्मी ही शारदा द्रविड देशातील एका ब्राह्मणाची भामिनी नामक कन्या होती. तिच्या नवऱ्याला 2 स्त्रिया होत्या. ही सुस्वरूप व मृदुभाषिणी असल्याने तिने युक्तिप्रयुक्तीने नवऱ्याला आपल्या अधीन करून ठेवले होते. त्यामुळे तो पहिल्या बायकोकडे दुर्लक्ष करू लागला. तिच्या सासरच्या घराशेजारी एक व्याभिचारी मनुष्य राहत असे. भामिनीचे सौंदर्य पाहून तो तिच्यावर पापदृष्टी ठेवून होता. एके दिवशी त्याने आसपास कोणीही नाही असे पाहून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याला धिक्कारून कठोर शब्दात त्याची निंदा करून त्याला घालवून दिले. पण तो तिच्यासाठी झुरतच राहिला आणि अंती हिचाच ध्यास घेऊन तो मरण पावला. हिच्यामुळे तो तिला पतीचे प्रेम लाभले नाही म्हणून तिने हिला तू विधवा होशील असा शाप दिला.
कालांतराने तिलाही मरण आले. ती भामिनी शारदा म्हणून जन्मली. 4 पद्मनाभ म्हणून जन्मला. त्याचे हिच्याशी लग्न लागले. पूर्वजन्मी परस्त्रीवर डोळा ठेवला म्हणून त्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला आणि पूर्वजन्मी हिच्या सौतीने दिलेला शाप खरा ठरला. कर्माची गती खूप गहन असते. पूर्वजन्मातील भामिनीचा तो पती होता. त्यालाही आता ब्राह्मणाचा जन्म लाभला असून तो 360 योजने दूर द्रविड देशात आहे. त्याला भामिनीचे स्मरण असून आजही तो जिवंत स्वरूपे साठवून तळमळत असतो. तो हिच्या स्वप्नात येऊन हिला प्रेमाने अंगसंग देईल आणि त्यामुळे गर्भधारण होऊन ती एका पुत्रास जन्म देईल. तो पुत्र सर्वत्र शारदानंदन या नावाने प्रख्यात होईल. स्वप्नामध्ये एकमेकांचा सहवास लाभल्यामुळे शारदेला आणि त्या ब्राह्मणाला सुख लाभले असे सांगून भवानी अंतर्धान पावली. भवानीच्या आशीर्वादाने शारदेला पुढे स्वप्नात तसाच अनुभव येऊ लागला आणि तिचा पती तिला स्वप्नामध्ये एक भोगदान देऊ लागला. या संबंधातून शारदेला दिवस गेले, पण समाजातील लोक तिची निंदास्तुती करू लागले. शारदेने आणि तिच्या घरच्यांनी सर्वांना वस्तुस्थिती समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थच. लोक त्यावर विश्वास न ठेवता तिला तुच्छेने देऊ लागले. तोच आकाशवाणी झाली. शारदेला दोष देऊ नका, ती म्हणते ते सत्य आहे. पण संतापलेल्या लोकांना ती आकाशवाणीनेही कपटाचा खेळ वाटत होती. त्यात एक पुण्यवान विवेकी वृद्ध मनुष्य होता. तो शारदेची बाजू घेऊन लोकांना समजावू लागला की ईश्वरी सत्तेचे सामर्थ्य अगाध आहे. ईश्वरी माया कोणतेही अघटित लीलया घडवू शकते. तो वृद्ध तळमळून सांगत होता. काही जाणते लोक त्याच्याशी सहमत होते, पण दुर्जन ऐकायला तयार नव्हते. तो शारदेची निंदा करून तिला अपमानित करत होते. तोच पुन्हा आकाशवाणी झाली. आता तो शारदेची निंदा करेल. जो शारदेची निंदा करेल त्याला पापी व्यभिचारिणी म्हणेल. त्याची जीभ चिरली जाऊन तितकडे पडतील. पण दुर्जनांनी ऐकले नाही. ज्यांनी शारदेची निंदा करतात त्यांना आकाशवाणीतील तात्काळ प्रसिद्धी आली. निंदकाच्या जीवा चिरल्या जाऊन त्यातून किडे पडू लागले. लोकांच्या आश्चर्याला पारावरा उरला नाही. शारदेला वंदन करून त्यांनी तिची क्षमा मागितली. लोकनिंदा थांबली. वनमास पूर्ण होताच शारदेने एका पुत्राला जन्म दिला. लोक त्याला शारदानंदन म्हणू लागले. त्याने 4 वेद 6 पुराणाचा सखोल अभ्यास केला. त्याला विद्वानामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली. सर्वत्र त्याची कीर्ती होऊन त्याला मान सन्मान मिळू लागला. मातेप्रमाणे तोही परम शिवभक्त होता. एकदा शिवरात्रीच्या पर्वणी शारदा पुत्रासह गोकर्ण क्षत्री गेली होती. द्रविड देशातील ब्राह्मण जो शारदेचा पुनर्जन्मीचा पती होता तो शारदेला तिथे भेटला. एकमेकांना पाहून दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. शारदेला देवीने सांगितलेले वचन आठवले. देवी म्हणाली होती, मुली, गोकर्ण क्षत्री तुझी व तुझ्या पतीची गाठभेट होईल. तेव्हा उमा महेश्वर व्रताचे अर्धे पुण्य तू त्याला दे आणि तुमचा पुत्र त्याच्या स्वाधीन कर. त्याच्या सानिध्यात 4 महिने व्रतस्थ राहून त्याची सेवा कर. समागम करू नकोस, म्हणजे तू शिवलोकी जाशील. त्याप्रमाणे शिवरात्रीची यात्रा झाल्यावर शारदेने पतीला वंदन करून उमा महेश्वर व्रताचे अर्धे पुण्य त्याला संकल्पपूर्वक प्रदान केले. पुत्राला त्याच्याकडे सोपवून त्याचा प्रतिपाळ करण्यास सांगितले. मग तीही द्रविड देशात गेली. तिचा पुत्र शारदानंदन मात्या पित्याची शिवपार्वती समजून सेवा करीत असे. महापंडित, सेवाभावी, कीर्तिवान आणि मात्र पितृभक्त असा पुत्र लाभणे म्हणजे भूलोकीचे सर्वात मोठे भाग्य. शिव आणि भवानी यांच्या कृपाप्रसादाने शारदेला ते प्राप्त झाले. शारदेचा पतीही महातपस्वी आणि योगी होता. काही वर्षांनी तो निधन पावला. त्यावेळी शारदेने सहगमन केले आणि त्या दोघांना शिवलोकी स्थान मिळाले. श्री सांब सदा शिवात्मक स्तुते फलश्रुती या अध्यायाच्या पठणाने विवाहित व निपुत्रिक दाम्पत्याला अपत्य प्राप्ती होईल. अध्याय संध्याकाळी दाम्पत्याने सतत बरोबर ऐकावा, वाचावा. असे 1 वर्ष पाठ केल्यानंतर आपल्याला याचे फळ निश्चित मिळेल. धन्यवाद. तर मित्रांनो, हा अध्याय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.